नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि चैतन्य दोघं जण बोलत असतात. मग अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, मला आता ना मिसेस सायलींवर जास्त लक्ष ठेवावं लागेल. मला माहिती आहे की जर मी त्यांच्या प्रेमात पडलोय ही गोष्ट मिसेस सायलींना कळली तर मिसेस सायलींना त्यांचा राग अजिबात लपवता येणार नाही, कारण त्या खूपच ट्रान्सपरंट आहे. अगदी पाण्यासारख्या निर्मळ आणि खूप इनोसंट आहेत मिसेस सायली. तुला माहिती आहे, जर त्यांना मी म्हटलं की मी तन्वीशी खोटं बोललोय तर माझ्याशी त्या नीट वागतील. आता मी काय करेल माहिती का, मी खाली जाईल आणि त्यांना नीट ऑब्झर्व करेल, त्यांच्यावर लक्ष देईल की त्या रागवल्यात की काय झाले त्यांना. आणि जर त्या रागवलेल्या नसल्या तर याचा अर्थ त्यांच्या मनातून राग निघून गेलाय आणि मी प्रियाबद्दल जे खोटं बोललोय ते त्यांना पटलंय. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून चैतन्य म्हणतो की अरे 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 अरे. अर्जुन म्हणतो की अरे अरे का, असं का बोलतोयस आता. चैतन्य म्हणतो की बघा ना अर्जुन सुभेदार, अहो अर्जुन सुभेदार एक प्रख्यात वकील आहे. 25 केसेस त्याच्या मागे पडलाय आणि अर्जुन सुभेदार कसला विचार करतोय की त्याच्या बायकोचा. नाही म्हणजे प्रेमात वेडे झालेले बघितले होते मी, परंतु इतके वेडे झालेले कधी नव्हतं बघितलं. अर्जुन त्याला म्हणतो की मार खाशील ना चैतन्य आता, आणि मला एवढं सगळं सांगतोय, तुझं अजून लग्न झालं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. एकदा तू लग्न कर म्हणजे तुला सगळ्या गोष्टी समजतील. तेवढ्यातच कल्पना अर्जुन आणि चैतन्याला आवाज देते की लवकर जेवायला या. मग चैतन्य लगेच अर्जुनला म्हणतो की चला आता तुमची बायको तुमच्याशी कशी वागते ते बघूयात. अर्जुन म्हणतो की चैतन्य तू गप्प बसा, आणि मग दोघंही आता जेवणासाठी निघून जातात. इकडे रात्रीचे आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. विमल पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाई, तुम्हाला अजून एक पोळी वाढू का. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही ग नको, खरं तर रात्रीचं थोडं जेवण कमी झालेलंच ठीक राहतं आणि रात्रीची तशीही भूक लागत नाही. त्याच वेळी तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. सायलीचा मूड हा ऑफ असतो, परंतु सायली तिचा मूड ऑन करते, कारण तिने ठरवलेलं असतं की जी काही परिस्थिती आहे ती मला स्वीकारायची आहे. मी उगाचच यांच्याकडनं अपेक्षा ठेवू शकत नाही. माझं यांच्यावर प्रेम आहे म्हटल्यावर यांचंही माझ्यावर प्रेम असायला पाहिजे असा काही नियम नाही. मला आता नॉर्मल राहायचंय हा सायलीने पण केलेला असतो. आणि अर्जुनला असं वाटत असतं की जर सायली त्याला रागात दिसली तर सायलीचा अजून राग गेलेला नाहीये, आणि जर सायली प्रेमात बोलली तर सायलीचा राग निघून गेलाय. तर अर्जुन आणि चैतन्य जेव्हा येतात तेव्हा सायली लगेच अर्जुनला म्हणते की सर तुम्ही आता लगेच जेवायला बसता का. बरं तुम्ही काय खाणार आहात, तुम्हाला आधी पोळ्या वाढू की आमटी भात खाणार आहात. अर्जुन सायलीला म्हणतो की मी आमटी भात खाईल. मग सायली अर्जुनला म्हणते की तुमच्या ताटात तर वाटीच नाहीये, थांबा मी घेऊन आले. सायली अर्जुन सोबत खूप नॉर्मली वागत असते, खूप चांगलं ती वागत असते जशी ती रोज वागत असते. आणि मग अर्जुनला आता सायलीवर कुठलाही डाऊट येत नाही. आणि अर्जुन चैतन्यला म्हणतो की बघ मिसेस सायली नॉर्मली वागताय म्हणजे सगळं काही ठीक आहे, मिसेस सायली चिडल्या नाहीयेत. चैतन्य म्हणत असतो की लकी आहेस तू, सुटलाय आता. तर मंडळी एक मोठी अनाउन्समेंट मला करायची आहे की मागच्या हप्त्यातील आपली विजेती ठरलेली आहे कला रामटेके. सर्वप्रथम कला तुमचं खूप खूप अभिनंदन. कृपया जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बक्षीस मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरा. तुमच्या पत्त्यावर तुमची पैठणी लवकरच येईल. धन्यवाद. तर मंडळी आज आपल्या लाईकचं टार्गेट असणारे 1500 लाईक्स. मला माहिती आहे टार्गेट खूप मोठं आहे, परंतु हाही विश्वास आहे की तुम्ही ते टार्गेट नक्कीच कंप्लीट कराल. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यानंतर सायली आता अर्जुनला विचारते की तुम्हाला काय वाढू का. अर्जुन म्हणतो की नाही. रविराज काकांना विचारते की तुम्हाला काय वाढू का. रविराज काका म्हणतात की नाही. पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी तुम्हाला काय वाढू का. पूर्णाजी म्हणते की नको नको. सायली प्रतिमात्याला विचारते की प्रतिमात्या तुम्हाला काही वाढू का. त्यावर प्रतिमा म्हणते की हो भाजी. प्रतिमाने तोंडाने बोलून उत्तर दिलेलं असतं, त्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण आनंदाने प्रतिमाकडे बघत असतात. सायली प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या आज जरा मी आमटी वेगळ्या पद्धतीची केली हा, तुम्हाला कशी वाटली. सायली हे मुद्दाम बोलत असते जेणेकरून प्रतिमाने उत्तर द्यावं. प्रतिमा म्हणते की अगं खरंच खूप छान झाली आमटी, जिऱ्याची फोडणी दिली आहेस ना, लागते त्यात. प्रतिमा आत्या आता बोलायला लागलेली असते. तिचं हे बोलणं ऐकायला सगळ्यांना खूप आवडत असतं. अश्विन म्हणतो की आता प्रतिमा आत्या काय ह्या भाजीची रेसिपी सुद्धा सांगू शकतील की यात कसं कसं आणि काय काय वापरलंय ते. प्रिया मनात विचार करू लागते की आता ही प्रतिमा जरा जास्तच बोलायला लागली आहे. मला आता काहीही करून प्रतिमाला ह्या घरापासून आणि ह्या सायलीपासून दूर करायलाच हवं.
तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका। त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठीतर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी। तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते। त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते। धन्यवाद। मग प्रिया आता सगळ्यांना म्हणते की बाबा, पूर्णाजी, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं। मग सायली आणि अर्जुन आता एकमेकांकडे बघू लागतात, कारण त्यांना प्रिया आठवते आणि प्रियासोबत आपण काय केलंय, प्रियासोबत आपण खोटं बोलून प्रियाला फसवत होतो, ही गोष्ट प्रिया सांगते की काय अशी दोघांनाही भीती वाटू लागते। आणि प्रियाने अर्जुनला वॉर्निंग सुद्धा दिलेली असते की आता थांबच, आता तू थांब की या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाबांना सांगणार आहे, माझ्या बाबांना सांगणार आहे की कशा प्रकारे तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि तू मला फसवलंस। मग आता माझे बाबाच तुला वकिली भाषेत याचं उत्तर देतील। सायली आणि अर्जुन दोघंही प्रियाकडे बघत असतात, कारण त्यांना दोघांनाही भीती वाटत असते की अर्जुनने प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलं, या गोष्टीचं भांडवल करत आता ही सगळ्यांसमोर तमाशा करेल की काय। रविराज प्रियाला म्हणतो की अगं तन्वी, बोल ना, काय बोलायचं होतं तुला। तेव्हा प्रिया म्हणते की बाबा, मला हे बोलायचं होतं की आई आता किती छान बोलायला लागली आहे, तिच्यामध्ये किती चांगली रिकव्हरी झाली आहे। पण बाबा, अहो मला असंही वाटतंय की आई तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी होईल। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही, मी आणि आई, आपण तिघांनीही आता आपल्या आपल्या घरी जायला हवं। तर प्रियाचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना थोडंसं वाईट वाटतं। मग पूर्णाजी म्हणते की अगं पण तन्वी। मग प्रिया पूर्णाजीला म्हणते की हो पूर्णाजी, मला माहिती आहे तू आता काय म्हणणार आहेस ते, मला माहिती आहे तुला हेच म्हणायचं आहे ना की हे सुद्धा आमचंच घर आहे म्हणून। अगं पूर्णाजी, मला मान्य आहे की हे आमचंही घर आहे, हे आईचं माहेर आहे, इथे आईच्या खूप आठवणी आहेत, हे मला मान्य आहे। परंतु माझ्या आईच्या तिकडच्या घरात पण काही आठवणी आहेत ना, माझ्या आईच्या सासरी सुद्धा तिच्या काही आठवणी आहेत, त्याही तिला आठवतील। ज्या प्रकारे तुम्ही इथे सर्वजण माझ्या आईसोबत आहात, आमच्यासोबत आहात, त्याच प्रकारे आमच्या त्या घरी सुद्धा नागराज काका आहे, सुमन काकू आहे, आणि मग त्यांच्यासोबत असलेली नाती सुद्धा माझ्या आईला कळायलाच हवी ना। प्रताप म्हणतो की अगं तन्वी, परंतु इथे राहून सुद्धा ती नाती कळतीलच ना। प्रिया म्हणते की हो मामा, मला मान्य आहे तुमची ही गोष्ट, परंतु माझी आई जर त्या घरी राहायला गेली तर तिथे जाऊन तिला तिचा संसार आठवेल ना। आणि एवढंच काय की त्या घरी माझं बालपण गेलंय, माझं बालपण देखील आठवेल तिला। अश्विन प्रियाला म्हणतो की अगं तन्वी, परंतु प्रतिमा आत्याला इथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळतीये। प्रिया म्हणते की हो मला मान्य आहे की तिला उत्तमच ट्रीटमेंट भेटतीये, परंतु ती नीट बोलायला कधी लागेल हे आपण सांगू शकत नाही ना। यासाठी अजून किती काळ जाईल, किती महिने लागतील, आपण एवढ्या गोष्टीची वाट तर नाही बघू शकत ना बाबा। मग मला सांगा की तोपर्यंत आपण इथेच राहायचं का? शिवाय तुमच्या सर्वांची कामं आहे, उगाच त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स कशाला। प्रताप म्हणतो की तन्वी, अगं असं काही होत नाही हा, आम्हाला तुमचा कसलाही कुठलाही त्रास नाहीये। अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, त्यामुळे ठरलं तर मग प्रतिमा आत्या कुठेही जात नाहीये। आता अर्जुन असं बोलल्यावर बाकीचे सर्वजण अर्जुनच्या बोलण्याशी सहमत होतात। मग रविराज म्हणतो की थांबा एक मिनिट, तन्वी अतिशय चुकीची पण बोलत नाहीये। हो म्हणजे प्रतिमाला बरं करण्यासाठी बरेच प्रयत्न आपल्या ह्या घरात करून झालेत, आता प्रतिमाला आमच्या घरात परत नेणं हे प्रतिमासाठी पुढचं पाऊल असेल, आणि आता ते पाऊल उचलण्याची वेळ आली आहे ना। नाही म्हणजे तुम्ही कसलीच काळजी करू नका, आम्ही सर्व मिळून प्रतिमाची चांगली काळजी घेऊ। पूर्णाजी म्हणते की हो पण तिथे सायली नसेल ना, प्रतिमाच्या प्रत्येक गोष्टीला सायलीचा आधार असतो। मग प्रिया म्हणते की त्याच आधाराच्या कुबड्या होऊ नये असं मला वाटतं पूर्णाजी, म्हणूनच मला असं वाटतं की आईला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जावं। बघा ना, माझ्या आईची एवढी काळजी कोण घेतंय, माझ्या आईची एवढी काळजी घेणारी मुलगी ती आहे जी माझ्या आईची मुलगी पण नाहीये, आणि माझ्या आईची जी खरी मुलगी आहे तिला मात्र काळजी घेण्याची संधीही मिळत नाही। अस्मिता म्हणते की अगं तुलाच ना, परंतु तू आता प्रतिमा आत्याला गोळ्या तर द्यायला लागली आहेस ना। त्यावर प्रिया म्हणते की हो ग, आता कुठेतरी माझी आई माझं थोडं थोडं ऐकायला लागली आहे, पण आमचा खरा बॉन्ड तर घरी गेल्यावरच तयार होईल ना, आणि तिला सुद्धा माझं महत्त्व कळायलाच हवं। आता प्रिया जेव्हा असं बोलते की तिला माझं महत्त्व हे कळायलाच हवं असं म्हटल्यावर सर्वजण आता प्रियाकडे बघू लागतात की प्रिया असं कसं काय बोलू शकते। मग प्रिया तिचे शब्द पलटून म्हणते की नाही म्हणजे प्रत्येक नात्याचं महत्त्व तिला कळायला हवं ना, म्हणून असं म्हटले मी।
नवरा, मुलगी, दीर, जाऊ या सगळ्या गोष्टी तिला समजायला हव्या. यांच्यासोबत आपलं काय नातं आहे हे तिला आठवायला हवं. रविराज पूर्णा आजीला म्हणतो की पूर्णाई, मागच्या वेळी सुद्धा आपण काही काळासाठी प्रतिमाला आमच्या घरी घेऊनच जाणार होतो ना. तेव्हा तुम्ही सर्वजण तयार झाला होता कारण तुम्हाला सगळ्यांना माहित होतं की ती गोष्ट प्रतिमाच्या भल्याचीच आहे. कल्पना म्हणते की अहो भाऊजी, परंतु ते फक्त थोड्या वेळापुरतं होतं ना. आता तुम्ही जर कायमचं प्रतिमाला घेऊन जाताय तर ते कसं चालेल. अस्मिता म्हणते की का नाही चालणार, आपण प्रतिमा आत्याकडे जात जाऊ किंवा मग काका घेऊन येतील ना प्रतिमा आत्याला कधी कधी इकडे. रविराज म्हणतो की अस्मिता बरोबर बोलते. सर्वांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं कारण रविराज आणि प्रिया आता प्रतिमाला घेऊन जाण्याचं बोलत असतात आणि सगळ्यांसोबत प्रतिमाचा इतका छान बॉन्ड जमलेला असतो. सर्वांना प्रतिमा त्या घरात आल्यापासून एक नवीन घरात चैतन्य आलंय असं वाटत असतं आणि आता प्रतिमा त्या जाणार म्हणून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. सर्वांचे चेहरे अगदी पडलेले असतात. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. सर्वजण काहीतरी बोलत असतात की प्रतिमा त्याने थांबायला पाहिजे, प्रतिमा त्या तू थांब. एक जण घरातल्या प्रतिमा त्याला थांबवण्यासाठी बोलत असतं, परंतु सायली मात्र तशीच उभी असते, शांत उभी असते. मग पूर्णा आजी सायलीला विचारते की काय ग सायली, तुला काय झालंय, तू काही बोलत का नाहीयेस, तुला या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही का, तुला ह्या गोष्टी पटताय का. मग सायली रविराजला म्हणते की रविराज काका, तुम्ही जे काही करताय ते फक्त प्रतिमा आत्याच्या भल्यासाठी करताय हे माहिती मला. एवढंच काय, या गोष्टीवर माझा विश्वास देखील आहे. प्रतिमा आत्याला त्यांच्या घरी घेऊन गेल्यावर त्यांना काही गोष्टी आठवतील असं मलाही वाटतंय. त्यामुळे माझी कुठलीही हरकत नाहीये, तुम्ही प्रतिमा आत्याला घेऊन जाऊ शकता. सायलीचं हे वक्तव्य ऐकून रविराज म्हणतो की ठीक आहे सायली, परंतु पूर्णा आजीला खूप वाईट वाटत असतं. पूर्णा आजी म्हणते की जर प्रतिमा इथून निघून गेली तर हे घर खूप एकटं एकटं होईल. मग सायली आता पूर्णा आजीला समजावून सांगते की पूर्णा आजी, अहो माहेरपणाला आलेली मुलगी कधी ना कधी तिच्या सासरी जातेच ना. पूर्णा आजी म्हणते की खरंय सायली तुझं. मग डोळ्यातलं पाणी लपवून तिला हसत हसत निरोप द्यायचा असतो. प्रिया म्हणते की याचा अर्थ आम्ही आईला घेऊन जाऊ. बाबा, मी लगेचच सुमन काकूला फोन करून सांगते आणि मी तिला सांगते पण की तयारीला लाग म्हणून. आपण उद्या सकाळीच आईला घरी घेऊन जाऊ. प्रिया बोललेली असते की आता उद्या सकाळीच ती प्रतिमा आत्याला घेऊन जाणार म्हणून सर्वांचे चेहरे पडलेले असतात. सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं. प्रतिमा आत्या घरी जाणार आहे हे सगळ्यांना माहीत असतं, परंतु ती उद्याच घरी जाणार आहे यामुळे मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सर्वजण आता बेचैन झालेले असतात. प्रिया मात्र खूपच खुश असते कारण तिला तिचं म्हणणं आता तिने खरं करून घेतलेलं असतं आणि रविराज सुद्धा तिच्या या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. जर प्रतिमा घरी राहायला आली तर नागराज आणि मैपत त्यांची मनमानी करू शकतात आणि नागराज आणि मैपतला हवा तेवढा टाइम भेटेल आणि सुद्धा या प्रतिमाला बाहेर नेण्याचा चान्स भेटेल. जर प्रतिमा घरामध्ये राहिली तर तिला संपवणं खूप सोपं होईल, जे मला सुभेदारांच्या घरामध्ये कधीच जमणार नाही असं प्रियाला वाटत असतं आणि तिचा हाच हेतू असतो की तिला काहीही करून तिच्या घरी तिला न्यायचं असतं. परंतु प्रतिमाचं काय, प्रिया आणि रविराज कितीही जरी तिला म्हणत असले की प्रतिमा आत्याला आम्ही घरी नेणार आहोत, परंतु तरी सुद्धा प्रतिमाने अजून नवरा म्हणून रविराजचा स्वीकार केलेला नसतो आणि मुलगी म्हणून प्रियाचा स्वीकार केलेला नसतो. मग प्रतिमा कशी काय घरी नेईल. प्रतिमाचा चेहरा खूप पडलेला असतो कारण तिला सुभेदारांचं घर उद्या सोडून जावं लागणार असतं आणि या गोष्टीवर ती काही बोलत नाही. तिला सुभेदारांचं घर सोडून जायचं नसतं. नंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर सायली आता प्रतिमा आत्याच्या रूममध्ये येते. प्रतिमा आत्या उद्या सकाळी जाणार म्हणून प्रतिमा आत्याची ती बॅग भरायला घेते. प्रतिमा आत्याचे सगळे कपडे बॅगमध्ये भरण्यासाठी ती काढून ठेवते आणि मग प्रतिमा आत्यासोबतच्या आठवणी तिला आठवू लागतात. जेव्हा मंदिरात प्रतिमा आत्या सगळ्यात पहिल्यांदा सायलीला भेटली होती तेव्हा प्रतिमा आत्याची काय अवस्था होती. मंदिरासमोर जेव्हा प्रतिमा आत्या भेटली तेव्हा सायलीला किती मोठा धक्का बसला होता, आनंदाचा धक्का बसला होता आणि मग प्रतिमाला घेऊन सायली घरी गेली होती. आणि जेव्हा सर्वांनी प्रतिमा आत्याचा चेहरा बघितला तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. पूर्णा आजीने प्रतिमा आत्याला तर किती जोराची मिठी मारली होती आणि पूर्णा आजी किती ढसाढसा रडत होती. प्रतिमा आत्या घरामध्ये आधी कोणालाच ओळखत नव्हती, कोणाशी बोलतही नव्हती, प्रत्येकाला घाबरून पळायची. परंतु थोड्या दिवसांनंतर प्रतिमा आत्या हळूहळू सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हायला. सायली स्वतःच्या हाताने प्रतिमाला भरवायची. जेव्हा सायलीने प्रतिमा आत्याला पहिल्यांदा साडी नेसवली होती तेव्हा घरच्यांचे रिॲक्शन्स काय होते, सर्वजण किती आनंदी झाले होते. मग त्यानंतर सायलीने हळूहळू प्रतिमा आत्याला ती प्रतिमा असल्याची जाणीव करून दिली आणि त्याची सुरुवात प्रतिमा आत्याने केली रांगोळीपासून. सायलीने मुद्दामच मला रांगोळीच येत नाही असं सांगितलं आणि मग प्रतिमा आत्याने ती रांगोळी कंप्लीट केली.
रांगोळी काढतानाचा प्रतिमाचा उत्साह सायलीला अगदी हुबेहूब आठवत असतो. प्रतिमा आत्याने हक्काने सायलीला मारलेली मिठी सायलीला आठवत असते. सायली आता बेडवर बसलेली असते आणि मग तिला ती हिरवी साडी दिसते आणि मग तिला आठवतं ही साडी तर प्रतिमा आत्याने रक्षाबंधनाच्या दिवशी नेसली होती. सायली आता प्रतिमा आत्याच्या खोलीला मन भरून बघत असते आणि म्हणत असते की खोलीतलं कपाट तर रिकामं झालं, परंतु ह्या खोलीला सुद्धा प्रतिमा आत्याची किती सवय झाली असेल. प्रतिमा आत्या जर इथून निघून गेल्या तर ह्या खोलीची उबही निघून जाईल. पण मी असा विचार करणं पण अयोग्य आहे ना, कधी त्या घरी जाणारच होत्या त्यांच्या. प्रतिमा आत्या चालल्यात आता, परंतु मला इतकं अस्वस्थ का वाटतंय. आणि मग सायलीला प्रतिमाचं बोलणं आठवतं. प्रतिमा आत्या सायलीला म्हटलेली असते की तू मला आई म्हणू शकतेस. सायलीला लगेच ती गोष्ट आठवते, पण सायली विचार करू लागते की मी प्रतिमा आत्यांना म्हणू का की हे घर पण तुमचंच आहे, तुम्ही याच घरात राहा म्हणून. इकडे प्रियाने सुमनला कॉल केलेला असतो आणि सुमनला तिने सांगितलेलं असतं की आम्ही उद्या सकाळीच आईला घरी घेऊन येतोय. आता ही गोष्ट ऐकल्यावर सुमनला खूप आनंद होतो. सुमन म्हणते की अरे बापरे, मला तर खूप आनंद झालाय की वहिनी आपल्या घरी राहायला येत आहे. अगं प्रिया, काय हे तू मला 2-3 दिवस तरी आधी सांगायचंच ना. आधी जर मला सांगितलं असतं तर वहिनींच्या स्वागताची मला चांगली तयारी करता आली असती. प्रिया म्हणते की अगं सुमन काकी, ऐकून तरी घे जरा. अगं थोड्या वेळापूर्वीच ठरलंय हे सगळं आणि आता काळजी करू नको, आम्ही उद्या सकाळीच आईला घरी घेऊन येतोय. सुमन म्हणते की खरंच बाई, देवच पावला. मी तर कितीतरी दिवसांपासून या गोष्टीची वाट बघत होते. प्रिया म्हणते की हो ना, मलाही असं झालंय की कधी एकदा मी आईला घरी घेऊन येतेय, मग आपण सर्वजण आनंदात छान मस्तपैकी राहूयात. सुमन म्हणते की अगं तन्वी, तू आता माझ्याशी बोलत बसू नकोस हा. अगं मला खूप कामं आहे, मला अख्खं घर सजवायचंय, तयारी करायची आहे. बापरे, आता तर मला काय करू आणि काय नको असं झाले. बरं चल, आता मी ठेवते हा फोन. सुमन म्हणते की बरं चालेल काकी, तुला जे करायचे ते कर. तर सुमन लगेच फोन ठेवते आणि सुमनला आता खूप आनंद झालेला असतो. काय करावं काय नाही सुमनला काही सुचत नसतं. सुमन विचार करत असते की बापरे, मला किती आनंद झालाय, काय सांगू. आता मी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी कुठून करू, मी आवरायला कुठून घेऊ, काय करू. मला पडदे बदलायला हवे का. नाही नाही नाही, नको, पडदे नको बदलायला, कारण एवढा टाइम नाहीये माझ्याकडे. मी एक काम करते, इथे सोफ्यावर उशा वगैरे ठेवते आणि मग फुलदाणी वगैरे ठेवते, त्यात चांगली फुलं ठेवते. हे घर मला मात्र स्वच्छ नीट करायला हवं हा, कारण वहिनीला धुळीचा एक कणही चालत नाही. अरे बापरे, जेवणाचं तर मी विसरूनच गेली. जेवणाला काय करू. वहिनीला बटाट्याची भाजी आणि खिचडी खूप आवडते, तर मग खिचडी आणि बटाट्याच्या भाजीचा बेत करते उद्या. बापरे, मला तर काही कळतच नाहीये, आता मी कशी तयारी करणार आहे एवढ्या सगळ्या वेळात. मला आता काहीच सुचेनाचं झालंय, कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपवावं हेच समजत नाहीये. सुमन फार एक्सायटेड असते, कारण प्रतिमा घरी येणार असते. कारण प्रतिमाचं आणि तिचं नातं एका जाऊप्रमाणे नसून मैत्रिणींप्रमाणे असतं आणि आता प्रतिमा पुन्हा घरामध्ये येणार म्हणून सुमन फार एक्सायटेड असते. आणि सुमनचा तो उत्साह बघून नागराज तिथे आलेला असतो आणि सुमनला विचारतो की काय ग, कसली एवढी तयारी करायची आहे. सुमन म्हणते की अहो, तुम्हाला माहिती आहे का, एक आनंदाची बातमी आहे. आत्ताच तन्वीचा फोन आला होता आणि तन्वीने सांगितलं की. नागराज म्हणतो की झालं, तन्वीने असं तर सांगितलं नसेल ना की प्रतिमा आत्याची स्मृती परत आली आहे. असं जर असेल तर मला डायरेक्ट हार्ट अटॅक असेल. तिला विचारतो की काय प्रतिमा वहिनीची स्मृती परत आली की काय. सुमन म्हणते की अहो, आता प्रतिमा वहिनींची स्मृती परत येणार म्हणजे येणार. याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण उद्यापासून प्रतिमा वहिनी आपल्या घरी कायमच्या राहायला येत आहे. आता ही गोष्ट ऐकून नागराज खुश होण्याच्या ऐवजी नागराजला मोठं दुःखच झालेलं असतं आणि नागराज विचार करू लागतो की हे सगळं कधी ठरलं आणि हे सगळं कोणी ठरवलं. मला ह्या प्रियाचं ना काहीच कळत नाही. ही प्रिया अतिशहाणपणा करते, तिच्या मनाला जे वाटेल ना तेच करत असते. एवढा मोठा घरातला निर्णय तिने मला न विचारता कसा काय घेतला. मला ना ह्या प्रियाकडे ना आता बघावंच लागेल. तर नागराजचा चेहरा पडलेला असतो. सुमन त्याला विचारते की काय झालं, तुमचा चेहरा असा का पडलाय. नागराज म्हणतो की अगं, टेन्शन आलंय मला. टेन्शन मला या गोष्टीचं आलंय की एवढी सगळी तयारी एवढ्या कमी वेळात कशी काय करायची आपण. बघ ना, अगदी तुझ्यासारखंच झालंय माझं. आता कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपवावं हेच कळत नाहीये. काय काय करायचं आता. सुमन, तू एक काम कर बरं, तयारीचं बघ काय करायचंय. जा जा जा, पटकन तयारीला घे. सुमन म्हणते की हो हो हो, साबुदाणा भिजत घालायचे, जास्तीचं दूध आणून ठेवायचे. तेव्हा नागराज म्हणतो की हो हो हो, जा, तुला जे काही करायचे ते कर पटापट, कारण प्रतिमा वहिनी यायला आता फक्त थोडाच टाइम शिल्लक आहे.
परंतु नागराजला मात्र खूप राग आलेला असतो. नागराजला प्रियाचा राग आलेला असतो, कारण मैपतला किंवा त्याला न विचारता प्रियाने परस्पर निर्णय घेतलेला असतो की ती प्रतिमाला डायरेक्टली घरी घेऊन येणार. इकडे सायली ही अस्वस्थ झालेली असते आणि बेडच्या खाली बसलेली असते. तर सायलीला असं बसलेलं बघून, एवढं अस्वस्थ बघून अर्जुनही तिथे येतो आणि तो सायली शेजारी बसतो. सायलीला तो विचारतो की काय झालंय मिसेस सायली, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसताय, काही प्रॉब्लेम आहे का? सायली म्हणते की सर, मला खूप अस्वस्थ वाटतंय, खूप बेचैन वाटतंय. इतके दिवस झाले मला प्रतिमात्याची सवय झाली होती, पण आता काय, आता प्रतिमात्या निघून जाणार आहे. मला त्यांच्याशिवाय या घराची कल्पना सुद्धा करवत नाहीये. अर्जुन म्हणतो की हो, परंतु प्रतिमात्याला आता जावंच लागणार ना. आणि मला सांगा की तिच्यासाठी सिनियर तरी किती दिवस इथे राहणार आहे? आता मिसेस सायली, तुम्हीच या गोष्टीचा विचार करा. प्रतिमात्या, तन्वी आणि सिनियर आपल्या घरात इतके दिवस कसे काय राहू शकतात? सायली म्हणते की नाही हो सर, मला ह्या सगळ्या गोष्टी समजताय, परंतु तरी सुद्धा मला खूप बेचैन वाटतंय. मग अर्जुन म्हणतो की जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतायत तर तुम्ही का बेचैन होताय? आणि मला सांगा, जेव्हा खाली हा टॉपिक निघाला तेव्हा तुम्ही काय म्हटला की माझ्या या गोष्टीला कुठली हरकत नाहीये म्हणून. मग आता काय झालं? तेव्हा सायली म्हणते की नाही हो, तेव्हा मला हे माहीत नव्हतं की प्रिया लगेचच उद्याच्या उद्या प्रतिमात्यांना घरी घेऊन जाण्याचं म्हणेल. मला वाटलं की आपल्या सर्वांना थोडासा टाइम भेटेल, आपण प्रतिमात्याला चांगलं भेटू शकतो. मला असं वाटलं की प्रतिमात्याला भेटायला थोडासा टाइम भेटेल आणि मग थोड्या थोड्या दिवसांनी आपण आपलं मन घट्ट करूयात, जेणेकरून प्रतिमात्याला निरोप देताना आपल्याला काही वाटणार नाही. परंतु प्रियाने मात्र उद्याच प्रतिमात्याला घरी नेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. सर, तुम्हीच बघा ना, प्रतिमात्या आत्ता कुठे एक दोन शब्द बोलायला लागल्यात. मला अजून प्रतिमात्यांशी बोलायचंय, मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहे. तर अर्जुन म्हणतो की अहो, तुम्हाला जर प्रतिमात्यांशी बोलायचं आहे, त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहे, तर अधूनमधून तुम्ही जात जा ना घरी त्यांच्या. सायली म्हणते की सर, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का बोलताय आणि हे सगळं बोलणं फक्त समजूत घालण्यापुरतं ठीक आहे, परंतु सर, मी तुम्हाला कसं सांगू की माझा जीव किती वरखाली होतोय. सर प्लीज माझं ऐका ना, मी तुम्हाला कसं सांगू या सगळ्या गोष्टी. सर प्लीज तुम्ही रविराज काकांशी बोला ना, रविराज काकांना तुम्ही समजावून सांगा ना, प्लीज त्यांना फोर्स करा ना की प्रतिमात्यांना घरी घेऊन जाऊ नका, निदान अजून 1-2 महिने तरी त्यांना इथे थांबू द्यात. मला मन भरून प्रतिमात्यांशी गप्पा मारायच्या आहे, त्यांच्याशी मन भरून बोलायचं आहे. प्लीज तुम्ही माझ्यासाठी एवढं करा ना, प्लीज तुम्ही काही करून प्रतिमात्यांना थांबवा ना. अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली, जरा रिलॅक्स. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, कधी नव्हे तर ती तन्वी एकदाचं सेन्सिबल बोलली आहे की प्रतिमात्याला तिच्या घरी घेऊन जायला हवं. प्रतिमात्याचं हे जसं घर आहे तसं तेही घर आहे ना. प्रतिमात्याचं ते घर जास्त हक्काचं आहे, कारण प्रतिमात्याने तिथे संसार केला, तन्वीचं बालपण तिथे गेलंय. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला समजतंय की तुमची प्रतिमात्यासोबत खूप अटॅचमेंट आहे, पण मला सांगा की आपली त्यांच्याशी अटॅचमेंट आहे, आपली प्रतिमात्याशी अटॅचमेंट आहे, म्हणून प्रतिमात्याला अडवून कसं चालेल, थांबवून कसं चालेल बरं? अहो मिसेस सायली, तुम्ही असं बिहेव करताय ना की जसं की तुमची आई तुमच्यापासून दूर चालली आहे. आता अर्जुन जेव्हा सायलीला असं बोलतो तेव्हा सायली अर्जुनकडे बघते. अर्जुनला काहीही न बोलता सायली उठते आणि डायरेक्टली निघून जाते. अर्जुन तिला थांबवत असतो, परंतु तरी सुद्धा सायली थांबत नाही. आता सायली कुठे गेली अर्जुनला काही कळत नाही आणि सायलीच्या मनात तरी काय चाललंय हेही अर्जुनला समजत नसतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रतिमाला झोपायचं असतं आणि झोपण्याआधी प्रतिमा देवाला नमस्कार करत असते. मग देवाला नमस्कार करण्यासाठी प्रतिमा हॉलमध्ये आलेली असते, देवाच्या पाया पडत असते. त्याचवेळी तिथे सायली येते. सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, देवाला नमस्कार करायला आलात ना तुम्ही? प्रतिमा म्हणते की हो. सायली प्रतिमाला विचारते की मग तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? मग प्रतिमा आत्या आता सायलीला म्हणते की तुला रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. सायली प्रतिमाला म्हणते की काही नाही प्रतिमा आत्या, तुम्ही फक्त या घरातून जाताय ना, त्यामुळे मला जरा वाईट वाटलं. मग प्रतिमा सायलीला रडत रडतच म्हणते की मला नाही जायचंय, मला इथेच राहायचंय, मला इथे तुझ्या जवळच राहायचंय. जेव्हा प्रतिमा आत्या सायलीला असं म्हणते तेव्हा सायलीला फार वाईट वाटतं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता प्रतिमा आत्याची घरी जाण्याची वेळ आलेली असते. सर्वजण प्रतिमाला निरोप देण्यासाठी थांबलेले असतात. प्रतिमा, प्रिया आणि रविराज आता घरी जायला निघालेले असतात. तर सायलीला खूपच वाईट वाटत असतं. प्रतिमा सायलीकडे बघत असते, सायली प्रतिमाकडे बघत असते आणि दारामध्ये जाऊन प्रतिमा पुन्हा माघारी फिरते आणि सायलीला खूप जोराची घट्ट मिठी मारते. सायली आणि प्रतिमा दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि एकमेकींच्या मिठीत येऊन खूप रडत असतात.
त्यांना खूप वाईट वाटत असतं, दोघीही दोघींपासून आता सेपरेट होणार असतात आणि त्या गोष्टीचा विरह त्या दोघीही सहन करू शकत नसतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.